नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। मुंबईत गिरगाव चौपाटीवर आणि इतर विसर्जन स्थळांवर गणेश भक्तांचा जनसागर लोटला आहे। पावसाच्या सरी कोसळत असतानाही भाविकांच्या उत्साहात किंचितही घट झाली नाही। यंदा अनंत चतुर्दशी निमित्ताने गणेशोत्सवाच्या काळात एकूण 36,632 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले, ज्यात 5,855 सार्वजनिक आणि 30,468 घरगुती गणपतींचा समावेश होता। या मिरवणुकांमध्ये काही ठिकाणी दुर्दैवी घटनाही घडल्या, ज्यामुळे या उत्साहाला काही प्रमाणात गालबोट लागले। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष बाबा जगताप यांचा नवा कारनामा समोर आला आहे। बाबा जगताप हे त्यांच्या कार्यालयात बसून धूम्रपान करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। यामध्ये ते सिगरेट ऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूचा वापर करत असल्याचं दिसत आहे। पालघरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। खोल समुद्रात मच्छीमारांना तरंगणारे कंटेनर दिसले। खोल समुद्रात 5 ते 6 नॉटिकल मेल अंतरावर शनिवारी रात्रीच्या सुमारास मच्छीमार बांधवांना समुद्रात तरंगणारे कंटेनर निर्देशनास आले। याबाबतची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली। समुद्रात तरंगणारे कंटेनर सातपाटी शिरगाव परिसरात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली व सातपाटी पोलिसांनी परिसरातील मच्छीमार व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। चेन्नई येथे भारतीय हवाई दलात विंग कमांडर असल्याचे सांगून दौंड रेल्वे स्थानकातून बॅग चोरीला गेल्याची खोटी तक्रार देणाऱ्या व्यक्तीला दौंड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। प्रत्यक्षात ही विंग कमांडर नसून हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे। या प्रकरणाने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जातोय। लालबागच्या राजाचं विसर्जन अद्याप झालेलं नाही। अनंत चतुर्दशी संपून 15 तास उलटले तरीही लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलेलं आहे। समुद्राला भरती आलेली असल्यानं विसर्जनात अडथळे येत आहेत, पण अद्याप तरी मंडळाला बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करता आलेलं नाही। सध्याच्या घडीला लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आहे। या पार्श्वभूमीवर कोळी बांधवांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळावर गंभीर आरोप केले आहेत। गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजा मंडळानं हे कंत्राट त्यांना दिलेला आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल देण्यास सर्वांचा आक्षेप आहे। सरकारने याबाबत स्पष्टता आणावी। जीआर मधील संभ्रमामुळे ओबीसी समाजाने काळजी करू नये। आम्ही ओबीसी समाजाच्या बाजूने आहोत। जीआर स्पष्ट झाल्यावर आमची भूमिका मांडू, असे त्यांनी ठासून आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले। मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात आत्महत्येचं सत्र सुरू आहे। गणेश विसर्जनाच्या दिवशी एका व्यक्तीने रस्त्यालगतच बसून आत्महत्या केली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। बीड जिल्ह्याच्या वडवणी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम यादव यांचा मृतदेह वडवणी येथील तलावात आढळून आला आहे। ही घटना समाजातच शहरात एक खळबळ उडाली असून हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे। प्रेम प्रकरणाच्या कारणावरून पोटच्या मुलीचा गळा दाबून खून करून तिचे प्रेत गळ्यास दोरी बांधून लटकवून आत्महत्या असल्याचे भसवणाऱ्या पित्यास बदनापूर पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे शुक्रवारी रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना ही घटना समोर आली आहे। महावितरणाकडून राज्यातील वीज ग्राहकांकडे सक्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर लावले जात आहे, परंतु यंदाच्या गणेशोत्सवात राज्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या जोडणीसाठी मात्र साधे मीटर लावले गेल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे महावितरणाच्या कामावर स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध करणाऱ्या वीज कामगारांच्या संघटना आश्चर्य व्यक्त करत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचं पाहायला मिळाला। देवा भाऊ या कॅम्पेनबाबत विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे। वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिराती देण्यात आल्या या जाहिरात मित्र पक्षातील मंत्र्यांनी या जाहिराती दिल्याचं म्हटलं आहे। रोहित पवार यांनी या संदर्भात एक्स म्हणजेच ट्विटरवर पोस्ट केली आहे। मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे। साकीनाका परिसरात एका ट्रॉलीला उच्च दाबाच्या वायरचा शॉक बसून एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे। घटना शनिवारी मध्यरात्री घडली। मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे। मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको तर स्वातंत्र्य आरक्षण द्या अशी ओबीसी समाजाची मागणी आहे, तर दुसरीकडे ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची मागणी आहे। या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आता मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठं वक्तव्य केलंय।
सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरामध्ये नुकताच एक विशेष लिलाव पार पडला। या लिलावामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत, कारण इथे विक्रीला असलेल्या प्रत्येक वस्तूला विक्रमी किंमत मिळाली आहे। हा लिलाव फक्त पैशासाठी नव्हता, तर त्यामागे भाविकांची श्रद्धा होती, ज्यामुळे अनेक वस्तूंचे दर गगनाला भिडले। यामध्ये एका कोथिंबीर जोडीला तब्बल 20,000 रुपये इतका दर मिळाला, तर मानाचा नारळ चक्क 41,000 रुपयांना खरेदी करण्यात आला। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचा लढा चालूच आहे। नुकतेच त्यांनी मुंबईत जाऊन आझाद मैदानावर 5 दिवस उपोषण केले। त्यांच्या परिणाम स्वरूप राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी केली आहे। सरकारच्या या शासन निर्णयाचा मराठवाड्यातील अनेक मराठा समाजाच्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो असा दावा केला जातोय। दरम्यान राज्यभरात जरांगे यांची वाहवा होत असताना आता मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला काही तास राहिलेले असताना भारतीय जनता पक्षाने त्यांच्या खासदारांसाठी 2 दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे। संसद परिसरात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलंय। यामध्ये भाजप खासदारांकडून जीएसटी मधील सुधारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला जाऊ शकतो, पण कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी संसद परिसरातील दृश्य पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। गणपती विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे। शनिवारी रात्री विसर्जन मिरवणूक सुरू असताना शहरातील खळबळ उडाली आहे। बाईकवरून आलेल्या तरुणांनी गर्दीतील एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला। त्यात तरुण गंभीर जखमी झालाय। त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। अनेकदा अशा घटना घडत असतात ज्या आपल्याला आश्चर्यात टाकतात। अशीच एक घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील खुराई येथे समोर आली आहे। येथील देहात पोलीस ठाण्याच्या पोलिसांना एक घटनेने आश्चर्यचकित केले। चिखलात पडलेली ती व्यक्ती, ज्याला पोलीस पथक शववाहिका घेऊन मृतदेह समजून उचलण्यासाठी पोहोचले होते, ती व्यक्ती अचानक पोलिसांसमोर उभी राहिली आणि म्हणाली की मी जिवंत आहे। हे ऐकताच पोलिसांनाही धक्का बसला। वाढदिवसाच्या बहाण्याने एका 20 वर्षांच्या तरुणीला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला। या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींची ओळख पटवली आहे। चंदन आणि दीप अशी या दोघांची नावे आहेत। या दोघांचा शोध सध्या सुरू आहे, कारण बलात्काराच्या घटनेनंतर हे दोघं फरार झाले आहेत। कोलकाता येथील ही घटना आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींनी तिला वाढदिवसाचं कारण सांगून घरी बोलवलं होतं। उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला। या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीमुळे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गाजवळील नवगाव बाजार परिसरासह इतर भागात मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे अचानक आलेल्या पावसाने परिसरातील लहान लहान नाले ओसळून वाहू लागले आहेत, तसंच भूस्खलन झालं आहे। पावसासोबत वाहून आलेला गाळ कचरा निवासी भागात शिरला। नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे। युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धापासून वाचण्यासाठी अमेरिकेत आश्रय घेतलेल्या एका युक्रेनियन निर्वासित तरुणीची एका हल्लेखोराने चाकू भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शॉर्लट लाईट रेल्वे ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे सांगितले जात आहे। रशियाने कॅन्सरच्या लढाईत एक नवीन यश मिळवले आहे। रशियातील फेडरल मेडिकल तसेच बायोलॉजिकल एजन्सीने कॅन्सर या दुर्धर आजारावर लस तयार केल्याचा दावा केला आहे। FMBD प्रमुख वेरोनिका स्क्वात्सोवा यांनी सांगितले की रशियन एंटोरोमिक्स कॅन्सर वॅक्सीन आता वापरासाठी तयार आहे। mRNA बेस्ड या वॅक्सीनमध्ये सर्व प्रकारच्या प्री क्लिनिकल टेस्टना यशस्वीपणे पार केली आहे। या लसीचे प्रारंभिक लक्ष्य कोलोरेक्टल कॅन्सर असणार आहे। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा आदेश जारी केला आहे। या आदेशानुसार आता सोमवारी 8 ऑगस्ट 2025 रोजी अमेरिकेचा व्यापारी करार झालेल्या देशांना टॅरिफ मधून सूट मिळणार आहे। अमेरिकेशी औद्योगिक निर्यातीवर जे देश सामंजस्य करार करतील त्यांना त्यातून फायदा होणार आहे। निकेल, गोल्ड, फार्मास्युटिकल कंपाऊंड आणि केमिकल्स यावर जोर दिला जाणार आहे। याचा उद्देश जागतिक व्यापाराला पुनर्गठित केले जाणार आहे। तुमच्या मोबाईल लॅपटॉपला जर इंटरनेटची समस्या येत असेल तर तुम्ही एकटे नाही। जवळपास लोकांना आज ही समस्या जाणवत आहे। समुद्राखालील केबल खंडित झाल्याने भारतासह पाकिस्तान आणि आशियातील काही भागांमध्ये इंटरनेटला समस्या होतोय। समुद्रात टाकलेल्या अनेक सागरी फायबर ऑप्टिक केबल्स एकाच वेळी कापल्या गेल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। यामुळेच इंटरनेट अचानक बंद पडण्याची समस्या निर्माण झाली।
अमेरिकेतील मिनेसोटामधील ट्विन सिटीज परिसरात विमानतळाजवळ शनिवारी 6 सप्टेंबर रोजी एक हेलिकॉप्टर कोसळले आणि त्याला आग लागली। अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की या अपघातात सर्व प्रवासी ठार झाले आहेत। अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे रॉबिन्स R66 असल्याचे स्पष्ट झाले आहे। हे हेलिकॉप्टर एअर लेक विमानतळाच्या पश्चिमेला कोसळले आहे। स्थानिक वेळेनुसार ही घटना दुपारी सुमारे 2:45 घडली आहे। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 7 सप्टेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,08,130 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 19,119 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,24,530 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,245 रुपये आहे। राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून पहिल्या 4 फेऱ्यांनंतर विद्यार्थ्यांचा कल समोर आला आहे। पहिल्या 4 फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी अपेक्षेनुसार कम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे। या शाखेच्या उपलब्ध असलेल्या 32,171 जागांपैकी 22,955 जागांवरील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे। लोकप्रिय टीव्ही अभिनेता अली गोनी गेल्या काही दिवसांपासून वादात सापडला आहे। सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो गर्लफ्रेंड जास्मिन भसीन सोबत दिसलेला। व्हिडिओमध्ये जास्मिन गणपती बाप्पा मोरया म्हणत होती, पण अली गोनी शांत उभा होता। यावरून अभिनेत्याला खूप ट्रोल करण्यात आलं। अशातच आता अलीने या वादावर मौन सोडले आहे। महाराष्ट्राची क्रश अशी ओळख मिळवणारी ऋता दुर्गुडे आणि चॉकलेट बॉय ललित प्रभाकर यांच्या आरपार या सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती। येत्या 12 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे। सिनेमा रिलीज होण्यासाठी अवघा 1 आठवडा शिल्लक असताना आरपारचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे। या सिनेमात प्रेम, रोमांस, प्रेमातील कडाकाचं भांडण, प्रेमभंग आणि ड्रामा इत्यादी असं सर्व काही पाहायला मिळणार आहे। याची झलक दाखवणारा ट्रेलर 7 सप्टेंबर रोजी रिलीज झाला। टीम इंडियाच्या मधल्या फळीचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची इंडिया अ संघाच्या कर्णधारपदी निवड झाली। बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया अ संघाच्या भारत दौऱ्यासाठी इंडिया अ संघाची रेड टीम बॉल जाहीर केली। जर श्रेयस अय्यर कर्णधार झाला तर पंजाब किंग्जने सहाय्यक प्रशिक्षक सुनील जोशी त्याच्यासोबत काम करताना दिसू शकतात। मीडिया रिपोर्टनुसार सुनील जोशी यांना इंडिया अ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनवले जाऊ शकते, तर ऋषिकेश कानिटकर हे मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसतील। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।